उद्यापासून जीएसटीचे नवे दर लागू होणार। सर्वसामान्यांना वस्तू आणखी स्वस्त मिळणार। जीएसटीचे 2च टॅक्स स्लॅब असणार। मोदींची घोषणा। नव्या जीएसटी दरामुळे टीव्ही, फ्रीज, बाईक स्वस्त होणार। तर आत्मनिर्भर बना, स्वदेशी वस्तू विकत घ्या, मोदींचं पुन्हा आवाहन। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची ऑडिओ क्लिप व्हायरल। अज्ञाताकडून हाकेंना थेट पैशांची ऑफर। तर हा ओबीसी आंदोलन बदनाम करण्याचा डाव असल्याचा हाकेंचा आरोप। गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांकडून हल्ल्याचा प्रयत्न। जालन्यातील नागेवाडी परिसरातली घटना। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 3 कोटींपर्यंत खर्च होतो। शिवसेना आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य। गायकवाडांच्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता। देवी प्रसन्न होईल तर पालकमंत्री पद मिळेल, मंत्री भरत गोगावलेंचं विधान। तर देवाकडे जास्तीची मागणी करू नये, जे दिलंय त्यात समाधानी राहावं, गिरीश महाजनांचा गोगावलेंना चिमटा। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा प्रयत्न। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। लवकरच पंचनामे पूर्ण होणार असल्याचा विश्वास। यवतमाळमधील पिकांचे पंचनामे सोडून तलाठी मंडळ अधिकारी सहलीवर। पंचनामे कोण करणार, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। तर चौकशी करून कारवाई करणार, मंत्री अशोक उईके यांची माहिती। नवरात्रोत्सवात पुण्यात वाहतुकीत बदल। भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय। पुणेकरांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। बर्फाच्या दरवाढीमुळे आता मासेही महागणार। 1 ऑक्टोबरपासून ग्राहकांना मोजावे लागणार अतिरिक्त पैसे। माशांच्या दरात 100 ते 200 रुपये वाढ होण्याची शक्यता।